friends, you are welcome in Education and Creativity YouTube channel. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील फर्स्ट चॅप्टर नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड म्हणजे हवा, पाणी आणि जमीन पाहणार आहोत. चला तर पाहूया. तर मित्रांनो, शेजारील चित्रामध्ये पहा. आकाशामध्ये विमान उडताना दिसत आहे, पाण्यावर होडी तरंगताना दिसत आहे, त्यानंतर रानात गाय चरते आहे, रस्त्यावरून फोर व्हीलर धावते आहे, पाण्यात मासे पोहताना दिसत आहे, आकाशात पक्षी उडताना दिसत आहेत. तर हे सर्व चित्र बारकाईने निरीक्षण केल्यावर काय बरं आपल्या लक्षात येतं की पृथ्वीवरील सर्व घटक, सजीव घटक आणि तर ते आपल्याला एकतर आकाशात म्हणजे हवेत दिसतात किंवा पाण्यात दिसतात किंवा जमिनीवर दिसतात. तर हवा, पाणी, जमीन हे घटक सजीवांसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. तर पाण्याशी निगडीत, हवेशी निगडीत आणि जमिनीशी निगडीत काही आवरणे तयार होतात. तर त्या आवरणांना काय म्हणतात ते आपण पाहूया. हवेशी निगडीत कोणते आवरण आहे? वातावरण, एअर, ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. त्यानंतर आहे जलावरण. जलावरण म्हणजे पाणी, हे की नाही. तर वॉटर, आपण वॉटर म्हणतो, तर हायड्रोस्फिअर हे आवरण त्यापासून तयार होतं. जलावरण, हायड्रोस्फिअर. त्याच्यानंतर शेवटी आले लँड, जमीन म्हणजे लिथोस्फिअर, ज्याला आपण शिलावरण असे म्हणतो. तर पृथ्वीवरील सर्व सजीव आणि हे मुख्य 3 आवरणे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण, ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, ह्यांना एकत्रित मिळून जीवावरण तयार होतो, बायोस्फिअर. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात राहणार आहे, बायोस्फिअर, जीवावरण. तर आणि ह्या जीवावरणामध्ये सर्व सजीव आणि वनस्पती जगत असतात. तर यानंतर आपण पाहूया की जलावरण, वातावरण आणि शिलावरण यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यापैकी जो पृथ्वीभोवती जो हवेचा आवरण आहे तर त्याला आपण वातावरण असे म्हणतो. आणि पृथ्वी जी आहे ती त्याचा काही भाग हा जमिनीने व्यापलेला आहे, त्याला म्हणतात शिलावरण. आणि पृथ्वीचा थोडा जास्तीचा भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे, त्याला जलावरण असे म्हणतात. तर पाणी, पृथ्वीवरील पाणी आणि जमीन यांचे प्रमाण किती आहे हे आपल्याला शेजारच्या आकृतीवरून लक्षात येईल की पृथ्वीवरील पाण्याचा जो प्रमाण आहे 71% आहे, म्हणजे 71% आहे. आणि पृथ्वीचा जो जमिनीचा भाग आहे तो केवळ 29% आहे, म्हणजे 29% आहे. तर त्यातला पहिला घटक आहे नॅचरल रिसोर्सेस, हवा. तर हवाचा अभ्यास करण्यामध्ये आपण पाहूया की आपण याआधी अभ्यास केलेला आहे की पृथ्वीभोवती जो हवेचे आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. मग ह्या वातावरणाचे 5 थर तयार होतात, 5 थर. मग त्या 5 थरांची नावे तुम्हाला आठवतात का? पहिलं पृथ्वीला लागून असलेलं थर कोणतं? तपांबर. तपांबर पहिलं थर, त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. त्यानंतर दुसरे थर आहे स्थितांबर, ज्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. त्याच्यानंतर तिसरं थर आहे दलांबर, ज्याला मेसोस्फिअर म्हणतात. चौथा आहे आयनांबर, ज्याला इंग्रजीतून आयोनोस्फिअर बोलतात. आणि 5वं आहे बाह्यांबर, एक्झोस्फिअर. तर ही 5 आवरणं पृथ्वीभोवती आहेत, पृथ्वीला लागून आहेत. तर ह्या 5ही आवरणामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? हवा. मग पृथ्वीभोवती हे जे वातावरण तयार झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त हवाच आहे का? तर नाही, हवेसोबत इतरही काही घटक आहेत. कोणती आहेत ती? ती आहेत बघा, बाष्प म्हणजे वॉटर वेपर्स. त्यानंतर आहे डस्ट पार्टिकल्स, धुळीचे कण. ह्या सर्वांची मिळून वातावरण तयार होतो. आता हवेमध्ये अनेक वायू असतात पहा. कोणकोणते वायू असतात माहिती आहे का तुम्हाला? हवेमध्ये असते नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड. त्यानंतर इतरही 6 निष्क्रिय वायू असतात, 6 इनर्ट गॅसेस असं आपण त्यांना म्हणतो. तर हे वेगवेगळे वायू हवेमध्ये असतात. तर कधी तुमच्या लक्षात आले का
की हवेमधले हे जे इतर गॅसेस आहे त्याचा आपल्याला काही फायदा आहे का, तर ते फायदे पण आपण पाहणार आहोत. पण पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेची घनता ही जास्त असते. म्हणजे पृथ्वीच्या लगत वातावरणाचा कोणता थर आहे, तपांबर, ट्रोपोस्फिअर. तर त्याच्यामध्ये जवळपास 80% हवा ही पहिल्या थरामध्ये आढळते. दुसरं थर आहे स्थितांबर, स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यामध्ये 19% हवा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे दलांबर आणि आयनांबर, त्याच्यामध्ये हवा विरळ होत जाते. आणि शेवटी बाह्यांबर मध्ये अजिबात हवा नाहीये. ठीक आहे. तर ही हवा सर्व सजीवांसाठी खूप महत्वाची आहे. तर शेजारील आकृतीमध्ये पाहूया की आपण हवेचं प्रमाण किती आहे ते. तर नायट्रोजन आहे 71%, ऑक्सिजन आहे 21%, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड 0.03%, त्यानंतर आहे अर्गॉन 0.9%, आणि अदर गॅसेस आणि इतर घटक जे आहेत ते आहेत 0.07%. लक्षात राहील ना तुमच्या? चला ठीक आहे. तर त्यानंतर आपण पुढे पाहूया की हे जे हवेमधले जे घटक आहेत हे घटक बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. तर हवेतील ह्या वायूंचा आपल्या सजीवांना काय काय उपयोग होतो, मनुष्यांना काय काय उपयोग होतो ते आपण पाहूया. युजेस ऑफ गॅसेस, हवेतील वायूंचा उपयोग. चला तर पाहूया. तर पहिले आपल्याकडे हवेतील वायू आहे नायट्रोजन. तुम्हाला माहिती आहे का नायट्रोजन किती टक्के असते हवेमध्ये? 78%. तर त्याचा आपल्याला उपयोग काय? तर आपल्याला सर्वांना, सर्व प्राणी मात्रांना प्रोटीन या अन्नरसाची खूप गरज असते. तर ते प्रोटीन ह्या नायट्रोजन वायूपासून बनवतात, वनस्पती बनवतात. अनेक खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचा उपयोग होतो. तसेच बघा आपण कुरकुरे, चिप्स वगैरे खातो तर ते हवाबंद पाकिटे जे आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू भरलेला असतो. त्यानंतर अमोनिया खत निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. दुसरी वायू आहे ऑक्सिजन. तर ऑक्सिजन श्वसनासाठी, रेस्पिरेशन साठी आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे ते आपल्याला माहित आहे. तसेच ज्वलनासाठी, कंबशन, ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते. त्याच्यानंतर तिसरं वायू आहे कार्बन डायऑक्साइड. तर माणूस ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. तर ही कार्बन डायऑक्साइड वायू पासून वनस्पती आपले अन्न तयार करतात. दे आर प्रोड्युसिंग देअर फूड. आणि नंतर मग ते आपल्याला अन्न मिळणार असतं. म्हणून कार्बन डायऑक्साइड सुद्धा खूप महत्वाचं आहे. तसेच फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या असतात आणि मग आग विझवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढचा वायू आहे अर्गॉन. इलेक्ट्रिक बल्ब जे आपल्या घरामध्ये असतात तर त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये अर्गॉन वायू असतो. त्याच्यानंतर आहे हेलियम. जर आपल्याला लो टेम्परेचर मिळवायचं असेल, कमी तापमान, तर त्याच्यासाठी हेलियम वायूचा वापर करतात. आणि काही विमानं वगैरे ज्याच्यामध्ये विना पंख्याची जे मोटर चालवण्यासाठी हेलियम वायूचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे निऑन. निऑन वायूचा वापर कुठे करतात? जे सजावटीचे दिवे असतात किंवा स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरचे जे दिवे असतात तर त्याच्यामध्ये निऑन वायूचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे क्रिप्टॉन. क्रिप्टॉन आपल्या घरामध्ये जे ट्यूब असतात, फ्लोरोसेंट ट्यूब, तर त्या ट्यूब मध्ये क्रिप्टॉन वायूचा वापर केला जातो. आणि शेवटी आहे झेनॉन. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी मध्ये झेनॉन वायूचा उपयोग केला जातो. पाहिलेत मित्रांनो, हवेमधले हे जे वेगवेगळे वायू आहेत किती उपयुक्त आहेत आपल्याला. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हवेतील ह्या ज्या विविध वायू आहेत आणि त्यासोबत इतर जे घटक आहेत तर त्यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील ही सजीव सृष्टी टिकून आहे. आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारे जो सूर्यप्रकाश आहे, जी उष्णता आहे, तर ती पृथ्वीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वातावरण करतं. सूर्यापासून निघणारे जे अतिनील अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत तर ते शोषून घेण्याचं काम हे वातावरण करत असतं आणि आपल्या सजीवांचं रक्षण करत असतं. तसेच या वातावरणामध्ये हिम, धुके, पाऊस या सर्वांची निर्मिती होत असते. पाहिलं मित्रांनो, वातावरण आपल्यासाठी म्हणजे सजीवांसाठी किती उपयोगी आहे ते. तर ह्या वातावरणाची काळजी आपण नको का घ्यायला? तर आपण सर्वांनी वातावरणाची काळजी घ्यायला हवी. आता पुढे पाहूया एअर पोल्युशन.
म्हणजेच हवा प्रदूषण. तर ही हवा प्रदूषित कशामुळे होते? प्राण्यामुळे होत असेल का? नाही, मानवामुळेच होते. तर पुढील चित्र पहा. ह्या तिन्ही चित्रामध्ये काय साम्य दिसतं तुम्हाला? तर ह्या तिन्ही चित्रामधून वेगवेगळ्या हवेचं उत्सर्जन, एमिशन ऑफ स्मोक आपल्याला दिसते आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून, एजन्सीतून, इंधनांच्या ज्वलनातून हा धूर बाहेर पडतो आणि थेट वातावरणामध्ये मिसळतो आणि वातावरणामध्ये जे सजीवांना आवश्यक असणारे वायू आहे त्यांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण म्हणजे एअर पॉल्युशन म्हणतात. लक्षात आलं का एअर पॉल्युशन कशाला म्हणतात? वेगवेगळ्या एजन्सी मधील इंधन ज्वलनातून विषारी वायू बाहेर पडतात, धूर बाहेर पडतो आणि तो वातावरणामध्ये मिसळतो. त्यामुळे वातावरणातील ज्या वायू आहेत त्यांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण म्हणतात. लक्षात राहील ना तुमच्या? तर बघा, वेगवेगळी वाहने आणि वेगवेगळे कारखाने यांच्यातल्या इंधन ज्वलनातून जे विषारी वायू बाहेर पडतात ते दिवसेंदिवस त्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून आहे. तर आपण सर्वांनी वातावरणाची काळजी घ्यायला हवी. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर त्यासाठी आपण करायला हवा. ओझोनचा थर एक संरक्षक कवच, ज्याला इंग्रजीतून म्हणता येईल ओझोन लेअर, अ प्रोटेक्टिव्ह शेल. तर मित्रांनो, पृथ्वीभोवती जे वातावरणाचे थर आहेत 5. पहिला आहे तपांबर, दुसरा आहे स्थितांबर. तर ह्या स्थितांबराच्या खालच्या बाजूला ओझोनचा एक थर आहे. तर त्या ओझोनच्या थराचा प्रत्यक्ष तर सजीवांना काही उपयोग होत नाही, परंतु पृथ्वीच्या भोवती दूर अंतरावर ओझोनचा थर असणं हे सजीवांसाठी खूप महत्वाचं आहे. कशासाठी? तर सूर्यापासून निघणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज, अतिनील किरणे आहेत, तर ती किरणे ह्या ओझोन थराद्वारे शोषले जातात. त्यामुळे आपल्या सर्व सजीवांचे संरक्षण होते. म्हणून सर्व सजीवांसाठी ओझोनचा थर असणं खूप महत्वाचं आहे. आणि तर ह्या ओझोनचा थराला सुद्धा मानवाच्या काही कृतीमुळे खूप धोका निर्माण झालेला आहे. कसं काय बरं? तर आपण घरामध्ये जे एअर कंडिशनर वापरतो, रेफ्रिजरेटर वापरतो, तर त्यापासून टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे वायू बाहेर वातावरणात मिसळतात आणि त्यामुळे ओझोनचा थर विरळ विरळ होत जातो. म्हणून जगभर जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. पाहिलं मित्रांनो, ओझोनचा थर आपल्या सर्व सजीव सृष्टीसाठी किती उपयोगी आहे आणि आपण काय काळजी घ्यायला हवी. तर पहा, काही मोठी महानगर आहेत ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशी महानगरे आहेत आणि तिथे गर्दीच्या ठिकाणी काही फलक लावले जातात आणि त्या फलकामध्ये हवेतले वेगवेगळे घटक दर्शवणारे असे ते फलक असतात. त्यामुळे आपल्याला हवेमध्ये कोणकोणते घटक कमी जास्त प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत ते आपल्याला माहिती पडतात, कारण त्या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. मित्रांनो, दुसरे नैसर्गिक संसाधन आहे पाणी. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला कोणकोणत्या कामासाठी आणि किती पाणी लागते ते शेजारच्या तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे, त्याची नोंद करायची आहे आणि मग आपल्या वर्गामध्ये त्यावर चर्चा करायची आहे. तर पहा, सकाळी दात घासण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी, फरशी पुसण्यासाठी असे कितीतरी कामासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. ते आपल्याला अंदाजे लिटर मध्ये मोजायचं आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जेवढी माणसे आहेत त्या माणसांनी त्या पाण्याला, त्या लिटरच्या पाण्याला भागायचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात किती पाणी लागते ते कळेल. म्हणजे एकूण पाहिल्यावर की जवळजवळ पाण्याशिवाय एकही दिवस राहणं अगदी अशक्य आहे. तर मित्रांनो, सर्वसाधारण पहा की माणसांच्या रक्तामध्ये आणि वनस्पती मधील जे रसद्रव्य आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणीच आहे.
म्हणून म्हणतात की वॉटर इज लाईफ, पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय ह्या जीवनाची आपण अजिबात कल्पना करू शकत नाहीये. तर पाण्याची गरज फक्त माणसांनाच आहे का? तर नाही. लहानापासून मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत अगदी सर्व प्राण्यांना पाण्याची गरज आहे. तर त्यांच्या आकारमानानुसार कमी जास्त पाण्याची गरज लागू शकते, परंतु सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. सर्वसाधारण पाणी आपल्याला 3 अवस्थामध्ये आढळतं: स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू रूप म्हणजे बर्फाचं रूप, स्थायू स्थिर असं बर्फ स्वरूप. त्याच्यानंतर द्रव पातळ पाण्यासारखं, आणि वायू म्हणजे बाष्प रूपामध्ये पाणी. आपल्याला तिन्ही रूपामध्ये पाणी आपल्याला आढळतं. आणि या पाण्याला, शुद्ध पाण्याला रंग, चव आणि वास अजिबात नसतो. अशा प्रकारचं हे पाणी असतं. ह्यामध्ये अनेक वस्तू विरघळतात, म्हणून याला वैश्विक द्रावक, युनिव्हर्सल सोलेव्हंट असं सुद्धा म्हणतात. वैश्विक द्रावक पाण्याला का म्हणतात? कारण अनेक वस्तू त्याच्यामध्ये, जास्तीत जास्त वस्तू त्यामध्ये विरघळतात. तर हे पाणी कसं तयार होतं तुम्हाला माहित आहे का? हायड्रोजन वायूचे हवेमध्ये ज्वलन केल्यानंतर हवेतील ऑक्सिजनशी संयोग पाहून पाण्याची निर्मिती होते. परत एकदा ऐका, हायड्रोजन वायूचे ज्वलन हवेत ज्वलन केल्यानंतर ऑक्सिजनची संयोग पाहून पाण्याची निर्मिती होते. अशा प्रकारे पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. मित्रांनो, पृथ्वीवरील जे उपलब्ध पाणी आहे तर त्यातील 97% पाणी हे महासागर आणि समुद्रात, जे की खारं पाणी आहे, ते आपल्या जास्त उपयोगाचं नाहीये. त्याच्यानंतर 2.7% पाणी हे बर्फ स्वरूपात आणि भूगर्भात म्हणजे जमिनीमध्ये आहे. राहिलं फक्त 0.3% पाणी हे आपल्याला पिण्याचे पाणी आहे, म्हणजे फ्रेश वॉटर आहे. ठीक आहे. तर एवढे कमी मात्रामध्ये पाणी आहे, तरीही ते आपल्या सर्व सजीव सृष्टीसाठी पुरेसं पाणी आहे. मित्रांनो, पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो माहित आहे का तुम्हाला? आणि इतर पशु पक्षी सुद्धा मानवाप्रमाणेच पाणी वापरतात का? नाही ना. तर पाहूया. तर माणूस मोठ्या मोठ्या उद्योगांसाठी, शेतीसाठी, घरगुती कामा, असे अनेक कामांसाठी माणूस पाण्याचा वापर करत असतो. तर हे जे पाणी आहे ते कसे मिळते माणसाला? जलचक्राद्वारे. आणि जलचक्राला बाष्प पुरवण्याचे काम सागर महासागर करत असतात, आणि त्यापासून पावसाची निर्मिती होते, आणि मग गोड्या पाण्याचे स्त्रोत माणसाला उपलब्ध होते. आणि मग हे गोड्या पाण्याचे स्त्रोत, नैसर्गिक स्त्रोत कोणते? ओढा, सरोवरे, तलाव, त्यानंतर नदी, हे सर्व नैसर्गिक स्त्रोत आहेत. तर त्यासोबतच विहीर आणि कूपनलिका द्वारे माणूस भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो. त्याही पुढे जाऊन नदीवर बंधारे आणि धरण बांधून माणूस पाणी मिळवतो. तर अशा अनेक प्रकारे माणूस पाणी मिळवत असतो. पुढे आपल्याला पाहिल्यावर असे लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या, कारखानदारी आणि शेती यासाठी अनिर्बंध प्रमाणामध्ये पाण्याचा वापर होत असल्यामुळे आज पाणी कमी पडू लागले आहे. वॉटर स्केअरसिटी हॅज बिकम अ बिग प्रॉब्लेम, सिरियस प्रॉब्लेम. म्हणजे पाणी टंचाई ही एक गंभीर समस्या होत चाललेली आहे. मग अशा स्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे? की जे गोडे पाणी आहे त्याचा वापर काटकसरीने करायला पाहिजे, आणि शक्य होईल तिथे पाणी साठवलं पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम आपण राबवली पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर आपण केला पाहिजे. पाणी साठवल्याने लगेच काही शिळे होत नाही, तर ही काळजी आपण घ्यायला हवी. कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे वॉटर इज लाईफ. तर मित्रांनो, थर्ड नॅचरल रिसोर्सेस आहे जमीन, लँड. चला तर पाहूया की जमिनीचे स्वरूप आपल्याला कसे दिसते. जमीन ही आपल्याला कुठे सपाट दिसते, कुठे डोंगराळ दिसते, तर कुठे खडकाळ दिसते. आता बघा, जमिनीवर जे राहणारे आहेत प्राणी त्याला काय म्हणतात? टेरेस्ट्रियल ॲनिमल, म्हणजे भूचर ॲनिमल.
तर जमीन सर्वत्र सारखी नसते, कुठे मैदानी असते, कुठे डोंगर असतं, कुठे टेकड्या असते, कुठे खोलदरी असते, कुठे खडकाळ भाग असतो. तर अशा प्रकारची जमीन असते. तर ह्या जमिनीचा वापर सुद्धा आपण संसाधने म्हणून करतो. कशा प्रकारे बघा, काही प्राणी हे जमिनीमध्ये बीळ करून राहतात, मग ती आपली गरज ह्या जमिनीच्या माध्यमातूनच पूर्ण करतात. माणूस सुद्धा ह्या जमिनीचा वापर करतो. तो शेतीसाठी, राहण्यासाठी, रस्त्यासाठी वापर करतो. त्याच प्रकारे माणूस जमिनीतले जे खनिज आहेत ते मिळवतो. त्याच्यानंतर भूगर्भातील तेल, नैसर्गिक वायू हे सुद्धा स्वतःसाठी मिळवतो. त्याच्यानंतर असे अनेक पदार्थ आहेत की त्या गरजा माणसाच्या जे आहेत ह्या जमिनीमार्फत पूर्ण केल्या जातात. म्हणून एक महत्वाचं नैसर्गिक संसाधन हे मनुष्यासाठी जमीन आहे. तर ही नक्की जमीन बनली कशी ते आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्यासाठी एक छोटासा प्रयोग करून पाहूया. एक पारदर्शक प्लास्टिकच्या बॉटलमध्ये वरचा निमुळता भाग कापा आणि त्यामध्ये खडे, माती, वाळू, पालापाचोळा टाका आणि पाणी टाकून ते व्यवस्थित ढवळा आणि त्याला एक दिवस आपल्या घरामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करा की किती थर तयार झालेले आहेत, की खालच्या बाजूला कसला थर आहे, त्याच्या वर कसला थर आहे आणि त्या बाटलीमध्ये जे थर तयार होतील ते शेजारील चित्राप्रमाणे खाली दगड, त्याच्यानंतर वाळू, त्याच्यावर माती आणि पालापाचोळा वर. आणि नेमकी मातीची रचना सुद्धा अशीच असते. तुमच्या आजूबाजूला जर कुठं पाईपलाईन साठी जर एखादा खड्डा खोदलेला असेल तर तुम्ही नीट निरीक्षण करून पहा, तर तुम्हाला काही थर ह्या बाटलीमध्ये ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला तिथे काही थर दिसतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे माती तयार होते. तर बघा, परिपक्व मृदा ज्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी त्याची जी वरची लेयर असते तर वाळलेल्या वनस्पती आणि मृत झालेले प्राणी यांच्या अवशेष कुजून निर्माण झालेली जी आहे तर त्याला ह्युमस म्हणजे कुथित मृदा असे म्हणतात. इंग्रजीतून त्याला ह्युमस म्हणतात. अतिशय मातीसाठी ही पौष्टिक असते, कंपोस्ट खताप्रमाणे असते. पहा, कुथित मृदा म्हणजेच ह्युमस. तर दाट जंगलाच्या ठिकाणी ही मृदा आढळते. तर ज्या ठिकाणी बघा दाट जंगल आहे तर त्या ह्युमसच्या खाली आपल्याला जमीन, त्याच्यानंतर खडे, कीटक, कृमी अशा प्रकारे मातीचा थर आढळतो. त्याच्याही खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला खड्यांचं प्रमाण वाढत जाईल आणि थोडीशी वाळू वगैरे अपरिपक्व मृदा त्या ठिकाणी आपल्याला आढळते. आणि त्याच्याही खाली आपण पाहिलं तर खडक, बेडरॉक ज्याला आपण म्हणतो, तर तो खडक आपल्याला दिसून येईल. एखाद्या मातीमध्ये कोणती खनिज आहेत हे त्या सगळ्यात खाली असणाऱ्या खडकावर अवलंबून असतं. मातीचा पोत, मातीचा रंग, मातीचा टेक्स्चर हे त्या खडकावर अवलंबून असतं. कोणती खनिजे आहेत त्या खडकावर अवलंबून असतं. म्हणून वेगवेगळ्या प्रदेशामधली माती ही वेगवेगळी आढळते, कारण त्या प्रदेशातला तो खडक हा वेगवेगळा असतो. काही ठिकाणी तुम्हाला लाल माती आढळेल कारण त्या खाली काय असेल, लाल खडक असेल. काही भागात तुम्हाला काळी मृदा आढळेल कारण त्या भागातला जो खडक आहे तो काळा असेल. तर असे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी माती आढळते. तर यानंतर आपण मृदा तयार होण्याची प्रक्रिया बघणार आहोत. मित्रांनो, मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. 2.5 सेंटीमीटर मृदा तयार होण्यासाठी जवळपास हजारो वर्ष लागतात. त्याच्यासाठी मृदा ही खूप महत्वाची आहे. बघा, एखाद्या खडकामध्ये झाडांची मुळे वाढतात, मग ती खडक फुटतात आणि मग त्याच्यापासून खडे, माती तयार होते. काही कृदंत प्राणी, कृदंत दात असणारे म्हणजे उंदीर, घुशी असे त्या मातीमध्ये, जमिनीमध्ये असतात, त्याच्यामुळे सुद्धा खडक फुटतात. काही कीटक, कृमी हे सुद्धा त्या ठिकाणी जमिनीमध्ये आढळतात, त्यामुळे सुद्धा हळूहळू ही माती तयार होण्याची प्रक्रिया खूप स्लो आहे. त्यामुळे आपण ही माती जपायला हवी, मातीचे संधारण करायला हवे. मातीची धूप होऊ देता कामा नये, म्हणजे माती वाहून जाता कामा नये.
माती कशी वाहून जाते? वारा आला तर माती वाहून जाते, पावसामुळे पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाते, माणसाच्या विविध उद्योगधंदे, रस्ते याच्यामुळे माती वाहून जाते. डोंगराला आपण बघा, डोंगर कापून त्या ठिकाणी शेत जमीन तयार करतो, त्यामुळे जमिनीची धूप होते. अशी अनेक कारणे आहेत. मग ही माती तयार होण्यासाठी जर हजारो वर्ष लागत असली तर ते वाचवणं किती महत्वाचं काम आहे, नाही का? तर त्या माती वाचवण्यासाठी बघा आपल्याला काय करता येईल? अगदी सोपं आहे. त्या ठिकाणी गवत, झाडे झुडपे यांची आपल्याला वाढ करायला लागेल. म्हणून जंगल खूप महत्वाचे आहेत. झाडांची मुळं काय करतात? माती धरून ठेवतात, त्यासोबत ते पाणी सुद्धा धरून ठेवतात आणि त्या भागामध्ये मग भूगर्भातील पाण्याची पातळी सुद्धा टिकून राहते, माती टिकून राहते आणि ती माती आपल्यासाठी एक संसाधन म्हणून उपयोगी पडते. आता ह्युमस आपण पाहिलं बघा, म्हणजे कुथित मृदा. एखाद्या ठिकाणी जर सुपीक मृदा आहे हे कशावरून ठरवलं जातं? तर एखाद्या ठिकाणी जर ह्युमसचं प्रमाण 33% पासून 50% जर असेल एखाद्या मातीमध्ये, तर ती मृदा ही सुपीक मानली जाते. आणि ही कुथित मृदा कशी तयार होते हे तुम्ही पाहिलं. वाळलेल्या वनस्पती आणि मृत प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन हे सूक्ष्मजीवामार्फत केले जाते आणि मग त्यापासून ही कुथित मृदा तयार होते. मित्रांनो, एकेकाळी म्हणजे फार वर्षापूर्वी जमिनीमध्ये उलथापालथ झाली, त्यामध्ये अनेक जंगले ही जमिनीखाली गाडली गेली, हजारो प्राणी सुद्धा जमिनीखाली गाडले गेले आणि त्या गाडलेल्या प्राण्यांपासून जीवाश्म इंधन हे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये घडण्याची क्रिया झाली आणि मग जीवाश्म त्या इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन, अजून डांबर, मेण, गॅस इत्यादी पदार्थ आपल्याला मिळतात आणि त्याचा आपण नैसर्गिक संसाधने म्हणून वापर करतो. म्हणून ही जमीन आपल्याला किती उपयोगाची आहे ते पहा. मित्रांनो, पृथ्वीवरील हवा, पाणी आणि जमीन ही सर्व सजीवांसाठी आहे. ती फक्त मानवांसाठी नाही, ती इतर प्राण्यांसाठी सुद्धा आहे. म्हणून माणसांनी फक्त स्वतःसाठीच या संसाधनाचा वापर न करता सर्व प्राणी मात्रांसाठी सुद्धा आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तर एकूण पृथ्वीचा विचार आणि सर्व संसाधनाचा विचार केला असता ऑक्सिजन 21% मानवाला, सजीवांना आवश्यक आहे. त्यानंतर पिण्याचे पाणी हे 0.3% आणि त्यानंतर जमीन 29%. म्हणजे एकूण सर्व पृथ्वीवरील संसाधनाचा विचार करता हे खूप अत्यल्प जरी असले तरी हे फक्त मानवापुरते नाही तर सर्व सजीवांसाठी आहे आणि ते पुरेसे आहे. फक्त माणसाने स्वतःचा हव्यासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्व सजीवांनी या संसाधनाचा वापर करायला हवा. आता याविषयी कोण काय करतं म्हणजे की भारतीय हवामानशास्त्र संस्था IMD, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे. ते भारतीय उपखंडातील हवामानाचा अभ्यास करते आणि भारतीय हवामानाविषयी वेगवेगळे निरीक्षण नोंदवते. त्यानंतर भारतीय पर्जन्याचा अंदाज करते. त्यानंतर अनेक हवामानाविषयक निरीक्षणे नोंदवते. जागतिक तापमान वाढीविषयी निरीक्षण नोंदवते. अशा प्रकारे ही संस्था काम करते आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.